यम यम वापी स्मरण भावं त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेक विनंती कोणते सदा तद्भाव भावितः तेवी जितेनी अवसरे जे अवडवणी जीवी उरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे आणि मरणे जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6 या 6व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना असं म्हणतात, यम यम वापी स्मरण भावं त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेत्ति कोणते सदा तद्भाव भावितः। अर्थात भगवंत आपल्याला जाणीव करून देतात, मार्गदर्शन करतात की आपण आपल्या जीवनामध्ये ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याला माया लावतोय, ज्याला जीव लावतोय, ज्या वस्तूविषयी किंवा ज्या व्यक्तीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, तीच व्यक्ती किंवा तीच वस्तू आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते बरं का। आणि जे आपल्याला शेवटच्या वेळेला आठवतंय मरणोत्तर आपण त्यालाच प्राप्त होतोय। अशा प्रकारे एक जाणीव करून देणारा, अशा प्रकारे एक मार्गदर्शन करणारा हा श्लोक आहे। या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे अवडवणी जीवी मुरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे आणि मरणे जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। बरं का, जर आपण आयुष्यभर ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याला जीव लावतोय बरं का, ज्याला जीव लावतोय तिकडे घेऊन ठेव, ज्याला जीव लावतोय, ज्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, ते जर आपल्याला शेवटच्या वेळेला आठवत असेल आणि जे शेवटच्या वेळेला आठवतंय त्याला जर आपण मरणोत्तर प्राप्त होत असू तर मग भगवंत म्हणतात, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। अखंड आपण कोणाचं नामस्मरण केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे। असो, या श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी, या श्लोकावर विवरण घेण्याआधी, श्लोकावर चिंतन करण्याआधी, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या चिंचवली गावातील, तालुका पनवेल ना, पनवेल तालुका, आणि या पनवेल तालुक्यातील या चिंचवली गावातील वैकुंठवासी हरिभक्त परायण जनाबाई नामदेव मुंढे यांना आईसाहेबांना शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं दुःखद असं निधन झालं, अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उद्धार कार्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर हा मुंडे परिवार म्हटल्यानंतर खूप मोठा परिवार आहे। आईसाहेबांचे पती असतील हरिभक्त परायण श्री नामदेव महाराज मुंडे, त्याचप्रमाणे आमचे आईसाहेबांचे धीर असतील तुकारामजी मुंडे, आत्मारामजी मुंडे, आणि आईसाहेबांची मुलं असतील अर्थात समीर दादा असेल, किशोर दादा असेल, राजेंद्र दादा असेल, सुधीर दादा असेल, अल्पेश दादा असेल, आईसाहेबांचे पुतणे असतील, गुरुनाथ दादा असतील, नितीन दादा असतील, केतन दादा असतील, सूरज दादा असतील, त्याचप्रमाणे या परिवाराच्या मुली करुणाताई आणि सीमाताई। अशा प्रकारे हा मुंडे परिवार आणि या मुंडे परिवाराच्या मातोश्री अर्थातच वैकुंठवासी हरिभक्त परायण जनाबाई नामदेव मुंडे त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं। खरं तर आपण ज्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक बरं का। मृत्यूलोक म्हणजे येथील सगळ्या वस्तूंची जे दिसतंय त्याची जाणीव करून देत असताना, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करत असताना असं म्हटलेलं आहे, यद दष्टम तद नष्टम, यद दष्टम तद नष्टम। जे दिसतंय ते नाचतंय। जन्म प्रत्येकाचा झालेला आहे, मृत्यू हा प्रत्येकाला ठरलेला आहे। मी म्हणेन माणसाच्या मनुष्यरूपी देहाच्या ह्या नाण्याच्या जन्म आणि मृत्यू या दोन बाजू आहेत। या दोन्ही बाजू असतील तर नाणं चालतंय आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही बाजूचं स्मरण ठेवलं पाहिजे। जन्माचं स्मरण ठेवतोय आम्ही, पण मृत्यू मात्र विसरतोय, म्हणून बरंच काही आमच्या आयुष्यामध्ये घडून जात आहे बरं का। संत म्हणतात मरणाचं स्मरण असावं। संतांनी नेमकं काय केलं? ज्या मृत्यूला आपण घाबरतोय ना त्याला मित्र केलं,
त्याचं आठवण ठेवली, स्मरण ठेवलं, पण भीती अंतःकरणामध्ये ठेवली नाही मृत्यूची. आम्हाला नेमकी भीती वाटते मृत्यूची, बरं का, पण विस्मरण होत आहे. आणि विस्मरण होत आहे म्हणून आमच्या आयुष्यामध्ये बरंच काही घडून जात आहे. खऱ्या अर्थाने आपण म्हणतोय माऊली की माणूस जन्माला येताना काही घेऊन आलेला नाही. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काय म्हटलं जात आहे? जन्माला येताना माणसाने काही बरोबर आणलेलं नाही. आणि असं म्हणतात जन्माला आल्यानंतर आयुष्य जगत असताना, वागत असताना जे जे काही मनुष्य कार्य करतोय, खरं तर जाताना सुद्धा काहीही घेऊन जात नाही असं म्हटलं जातंय. काहीही घेऊन जात नाही, बरं का. म्हणजे कुठेतरी एखाद्या आजीला तिकडे स्मशानभूमीमध्ये नेली, अगदी तिला ते दर्शन वगैरे झालं, बरं का. परत वरती लाकडं रचायला सुरुवात केली, तेवढ्यात तिची मुलगी येताना काहीतरी दिसली. तेवढ्यात मग त्या स्मशानातली काही लोकांनी बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं थांबा जरा, त्या आजीची मुलगी आलेली आहे. कदाचित तिला शेवटचं डोळे भरून पाहायचं असेल, तिचं चरण दर्शन घ्यायचं असेल. सांगू का, वरती ठेवलेली लाकडं पण बाजूला केली, तोंडावरची, पायावरची, बरं का. ती मुलगी एवढ्या लांबून येत आहे. पण त्याच स्मशानातली काही माणसं काय बोलतात माहितीये का, ही मुलगी सकाळपासून होती, 3 वेळा बेशुद्ध पडली, कांद पडून तिला शुद्धीत आणले, तरी परत का आली बरं? अरे पण येऊ द्या ना, आलेली आहे ना, घेऊ द्या दर्शन तिला. ती मुलगी ज्या वेळेला आली ना त्या स्मशानभूमीमध्ये, त्यावेळेला तिने काय केलं माहितीये का, आईच्या चरणाकडे नाही बघितलं, आईच्या पायाकडे नाही बघितलं, डायरेक्ट डोक्याजवळ गेली, आईच्या ह्या कानात बघितलं, त्या कानात बघितलं आणि निघून गेली, बरं का. निघता निघता त्या स्मशानभूमीतला एक दादा बोलतोय, ताई अगं एवढ्या लांबून येताना तुला बघितले, आम्हाला वाटलं आईला डोळे भरून पाहशील, आईचा चरण स्पर्श करशील, आईच्या पाया पडशील, पण कशासाठी तू एवढ्या लांब आली ग? त्यावेळेला ती बोलली, आईच्या कानातलं काढलं का ठेवलं ते बघायचं होतं. सांगू का, माणसाच्या बरोबर काहीही देत नाही. माय माऊली तुम्ही स्मशानभूमीत येत नाही, पण तुम्हाला सांगतो माणसाच्या बरोबर करगोटा सुद्धा देत नाहीत. देतात? नाही देत. पण मी जबाबदारीने सांगतो, तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर कोणाची हिंमत नाही हात लावायची. कोण म्हणतंय माणसाच्या बरोबर काहीच येत नाही? येतंय ना, येतंय ना. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो बाबा, या चिंचवलीकरांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याला कारण सांगतो मी या गावामध्ये प्रवेश केल्यापासून मामा इथे येईपर्यंत जेवढी माणसं मला भेटली ना, तेवढी माणसं माळकरी संप्रदायाची माणसं मला भेटली. म्हणजे या गावामध्ये सांप्रदायिक माणसांची कमतरता नाही आहे. बरोबर आहे का बाबा? कारण जेवढी आता त्या गाडीतून उतरल्या बरोबर मला तरी वाटतं ते न्हावी काका होते, त्यांनी पण जय हरी केलं, बरं का. त्याच्या पुढे आलो, मला 2-4 जण भेटले, म्हणजे जेवढी भेटले ना तेवढे सगळे माळकरी मस्त की कपाळाला गंध लावलेले अगदी, आहे की नाही. अशी माणसं भेटली ना की आनंद वाटतो. आणि मग काय असतंय माहितीये का, आपलं गाव असतंय की नाही, ते गाव तेव्हा शोभून दिसतंय ज्या वेळेला आध्यात्मिक माणसांची झालर असते. आलं का लक्षात? गावामध्ये उद्योजक अनेक असतात ना, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करणारे. गावामध्ये श्रीमंत माणसं अनेक असतात, पण तुमचं गाव तेव्हा शोभून दिसतंय ज्या वेळेला त्या गावाला आध्यात्मिक विचारांची झालर असते, त्यावेळेला ते गाव शोभून दिसत असते. आणि म्हणून ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आई साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण आपल्या आयुष्यामध्ये जे कार्य करायचं ते कार्य त्यांनी केलं, म्हणून त्यांच्या पुढे हरिभक्त परायण लागलेलं आहे. हे कोणाच्याही पुढे लागत नाही. हरिभक्त परायण हे कोणाच्याही पुढे लागलं जात नाही. आपण नरदेवाला आल्यानंतर जे कार्य करायचं याची जाणीव ज्याला झाली ना माऊली, त्याच्याच पुढे हरिभक्त परायण लागलं जात आहे. जो हरीचा भक्त आहे आणि अखंड या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्याने भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे, आलं का लक्षात, तोच हरिभक्त परायण असो. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरंतम तमेवन्ति कुंतेय सदा तद्भाव भाविताः. या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, ते विजिते नि अवसरे जे औरुनी जीवी बुरी ते मरणाची ये मेरे पार हो लागे. आणि मरणी जयाचे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची ठोवा. 83,99,999 योनीतून मुक्त होण्यासाठी तुम्हाला हा नरदेव मिळालेले माऊली. उभ्या कड्याचा आहे, विशेष बुद्धी आहे, विशेष जाणीव दिलेली आहे. नवे 4ही वाचा या नरदेवाला आहेत. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. बघूया 2 मिनिटात त्या 4ही वाचा कशा प्रकारे आहेत. पहिली वाचा आहे नाभिस्थानी. पहिली वाचा जी परा वाचा आहे ना ती नाभिस्थानी आहे.
आपली नाभी किती महत्वाची माहिती आहे का? आईच्या गर्भात ज्या वेळेला आपल्याला अन्नाची गरज होती ना, त्यावेळेला आपल्याला आईने खाल्लेलं अन्न पुरवलं गेलं कुठून? नाभीतून. बरोबर आहे की ना? आईच्या गर्भात असताना ज्या वेळेला आम्हाला श्वासाची गरज होती त्यावेळेला आम्ही श्वास घेऊ शकत नव्हतो, कारण नवही द्वार आमची बुजलेली होती, पण आम्हाला श्वास मिळत होता. आमच्या आईसाहेबांनी घेतलेला श्वास काही अंशी भगवंत आम्हाला त्या नाळेतून, त्या नाभीतून आम्हाला पुरवत होते. आणि म्हणून आमचा तो देह, आमचं ते शरीर, आमचं ते बाळ हळूहळू त्या ठिकाणी वाढत होतं. नाभी किती महत्वाची आहे. या नाभीस्थानी परावाचा आहे, मुख्य वाचा जी आहे, सगळं जिच्यात शिजतंय तिला परावाचा म्हणतात. किचन, स्वयंपाकरूम. कारण जे स्वयंपाकरूम मध्ये शिजतंय ना माऊली, तेच ओटीवर येत आहे. तुम्हाला प्रवचनाचे किती आवड आहे ना, हे तुमच्या ओटीवरून कळतंय. बरं का? त्याच्या पुढे सांगू का? कमरेच्या खाली शूद्र आहे, कमरेच्या खाली छातीपर्यंत वैश्य आहे, आणि छाती ते खांद्यापर्यंत क्षत्रिय आहे, आणि इथून वरती ब्राह्मण आहे. मला जातीची गरज नाहीये, या देहातल्या जाती मी सांगतोय. म्हणून हा ब्राह्मण, हा चेहरा सांगतोय तुम्हाला प्रवचनाची किती आवड आहे, तुम्हाला संतांच्या विचाराची किती आवड आहे. खरं तर आमच्या किचन मध्ये जे शिजतंय, आमच्या परेमध्ये जे असतंय ना, तेच पश्चंतीमध्ये येतंय, तेच मध्यमामध्ये येते, आणि तेच वैखरीमध्ये येतंय. नाभिस्थानी परावाचा उन्मेष वृत्ती, त्याची परा जाणी जे श्रुती. ध्वनी रूप पश्चंती हृदय बसे. पश्चंती वाचाचं स्थान आहे ध्वनी, हृदय ओळखण्याची स्थिती आहे. पश्चंती हृदय बसे, आणि कंठापासून नाद झाला. मध्यमा वाचा बोलीजे त्याला. मध्यमा वाचा ही कंठाजवळ आहे, आणि नाद ही तिची ओळखण्याची स्थिती आहे. उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीचे. आमच्या सर्वांगामध्ये नाभी एवढी श्रेष्ठ आहे, नाभी एवढी महत्वाची आहे की अंतःकरण पंचकातलं अंतःकरण तिथे आहे. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 5 पंचकापैकी अंतःकरण पंचकापैकी अंतःकरण नाभिस्थानी आहे. बरं का? अंतःकरण आहे, परावाचा आहे. आमच्या देहामध्ये जे पंच प्राण कार्य करतायत, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, त्यापैकी समान वायू नाभिस्थानी आहे. सर्वांगी व्यान आहे, कंठी उदान आहे, बुद्धी अपान आहे, मुखी नासिकी प्राण आहे, आणि नाभिस्थानी समान वायू आहे. बरं का? म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, देवाचं कार्य करत असताना पहिला विचार केला पाहिजे तो आमच्या अंतःकरणाचा. माणसाने देव व्हावं की देव पाहावं? आम्ही आधी काय करतोय माहितीये का? देव पाहायला जातो. बरोबर आहे? त्यामुळे आयुष्यभर जर आम्ही प्रयत्न केले तरी आमच्या डोळ्याने देव दिसत नाही, कारण चांबड्याच्या डोळ्याने देव कधीच दिसत नाही. त्याला ज्ञानचक्षु लागतो, त्याला दृष्टी संतांची लागते. आणि ज्या वेळेला आम्ही संतांच्या दृष्टीने पाहतोय ना, ज्ञानचक्षुने, त्यावेळेला पहिले आम्ही स्वतःला शोधत असतो. ज्या दिवशी मला मी सापडेल ना, त्या दिवशी मीच्या बाजूलाच देव आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. का? ज्या वेळेला आम्ही देव होण्यासाठी प्रयत्न करू ना, जेवढा आम्ही देव पाहण्यासाठी प्रयत्न करतोय, जेवढा आम्ही देव पाहण्यासाठी अट्टहास करतोय, जेवढा आम्ही देव पाहण्यासाठी कष्ट घेतोय, तेवढा अट्टहास, तेवढे प्रयत्न जर आम्ही देव होण्यासाठी केला ना, तर बसल्या जागेवर देवाची जाणीव, देवाची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढंच सत्य आहे. आम्ही काय करतोय? अंतरांगापेक्षा बाह्यांगाला जास्त महत्व देतोय. बाह्यांगाला जास्त महत्व देतोय ना आम्ही, आणि पाहणारा माणूसही बाह्यांगाला भुलला जातो. बरोबर आहे की नाही? तसं सीतामाई गेली नसती काय भेट द्यायला त्याला?
पण साधूच्या वेशात आला म्हणून माझी माऊली गेली. समजतंय ना? साधूच्या वेशात आला म्हणून माझी माऊली त्याला ती भिक्षा वाढायला गेली. बरं का, आज ज्या युगामध्ये आपण वावरतो या युगाला म्हटलेलं आहे कलियुग. या कलियुगामध्ये बाह्यांगापेक्षा अंतरंगाला खूप महत्व आहे. म्हणून आपण अंतरंगामध्ये बदल घडवला पाहिजे. अंतरंगामध्ये बदल घडवला पाहिजे. आणि अंतरंगात जर बदल घडवायचा आहे तर पहिला विचार केला पाहिजे, या श्लोकामध्ये जे भगवंताने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, आम्ही कोणावर प्रेम करावं, आम्ही कोणाला आपलंसं करावं, आमच्या अंतःकरणामध्ये कोणाविषयी ममत्व निर्माण व्हावं. आमच्या आयुष्यामध्ये जे कार्य आम्ही करतोय ना ते अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर ते आमच्या हिताचं की अनहिताचं. पुढे सर, अगदी पुढे या पुढे. बरं का, प्रत्येकाने जर अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर आम्ही जे कार्य करतोय ते आमच्या हिताचं का अनहिताचं. जर संत चरण नसतील, संतांचं मार्गदर्शन जर नसेल तर आम्ही काय करतो, आमच्या संसारामध्ये अडकलो जातो, गुरफटलो जातो, मायेच्या जाळामध्ये अडकलो जातो. आम्ही अज्ञानामध्ये, भ्रमामध्ये, अंधश्रद्धेमध्ये कार्य करत असतो. जर संत चरण आम्हाला मिळाले नाहीत तर संसाराचा आम्हाला सत्य वाटत असतो, प्रपंचाचा आम्हाला सत्य वाटत असतो. आयुष्याच्या मार्गावर प्रवास करत असताना, जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना तो काळ कधी येऊन घेऊन जातो आम्हालाही पत्ता लागत नाही. सांगू का, ज्याने हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, आयुष्यभर मेहनत घेतली, फक्त मुलांचा विचार केला, संसाराचा विचार केला, आपल्या प्रपंचाचा विचार केला, तोच माणूस ज्या वेळेला वृद्ध होतोय ना, देह ज्या वेळेला थकला जातोय, त्यावेळेला थकलेल्या अवस्थेमध्ये हात पाय चळचळा कापायला लागतात, पाय चळचळा कापायला लागतात, ऐकायला कमी यायला लागते, लांबचं दिसत नाही, बोलायला गेल्यानंतर धाप लागायला लागते. त्यावेळेला तोच माणूस एका कोपऱ्यामध्ये बसून विचार करतो, जगलो रे मी आयुष्यभर, पण इतरांसाठी, स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. मी आयुष्यभर केलं ना, माझ्या हळद जिजावली, रक्ताचं पाणी केलं, सगळं काही केलं मुलांसाठी, माझ्या संसारासाठी, माझ्या प्रपंचासाठी, पण स्वतःसाठी करायचं मात्र राहूनच गेलं. बघा ना, ज्या वेळेला रात्रीची वेळ होती आणि त्या उंदराला उपडं टोपलं टाकलेलं एका कोपऱ्यामध्ये जेव्हा दिसलं, त्यावेळेला त्याने विचार केला की ह्या टोपल्यामध्ये ज्या ती उपडं ठेवलेलं आहे त्यात काहीतरी द्रव्य असेल, काहीतरी धान्य असेल. माणसं झोपलेली बघितल्यानंतर तो उंदीर काय करतो, ते टोपलं कुडतरायला सुरुवात करतो. बरं का माऊली, टोपलं कुडतरता त्याला त्रास होतोय, त्याच्या हिरड्यांच्यातून, दातातून रक्त यायला लागतंय. 1 तास झाला, 2 तास झाले, आता मात्र तो विचार करतोय किती त्रास झाला तरी चालेल, पण मला या टोपल्याला होल पाडायचाच आहे. एकदा काय त्या टोपल्याला होल पाडला आणि मला आतमध्ये जायला मार्ग मिळाला की आतमध्ये जे काही द्रव्य आहे ते मला खायला मिळेल, आतमध्ये जे काही अन्न आहे ते मला खायला मिळेल. त्याच्या हिरड्यातून रक्त येत असते, दातातून रक्त येत असते, त्याच्या वेदना होत असतात त्याला, पण तरी सुद्धा तो विचार करतो जर अन्न खायचंय, आतमध्ये काय आहे ते जर प्राप्त करून घ्यायचं आहे तर आपण ही मेहनत घेतलीच पाहिजे, आपण हे कष्ट, हा त्रास सहन केलाच पाहिजे. आणि अनेक प्रकारचा त्रास सहन करून, अनेक प्रकारचे कष्ट करून ज्या वेळेला तो त्या टोपल्याला होल पडतोय की नाही, त्यावेळेला त्याच होलातून त्या टोपल्याच्या आतमध्ये कोंडवून ठेवलेला साप बाहेर येतो आणि त्या उंदराला गिलंकृत करतोय. ज्या वेळेला तो साप उंदराला गिळतोय ना, त्यावेळेला गिळता गिळता उंदीर बोलतो, आयुष्यभर मेहनत घेतली रे, पण मी काळाच्या जवळ जात होतो हे माझं मलाच कळलं नाही. माणूस काय करतो, इथे जगद्गुरु तुकोबा मला ओळख करून देतात, नको नको मना कोणतो माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावया. पण नाथांच्या घरची उलटी कोण आहे, संतांच्या घरची उलटी कोण आहे ना बाबा. काळाच्या जवळ आपण जातो की आपल्या जवळ काळ येतो. आम्हाला जर तलप आली ना तंबाखू खायची तर पुढी आमच्या घरी येऊन पडत नाही, दुकानापर्यंत आम्हाला जावं लागतंय. संध्याकाळच्या वेळी जर आम्हाला प्यायची तलप आली ना तर बाटली आमच्या घरी येऊन पडत नाही, बाटली जवळ आम्हाला जावं लागतंय. काळ आमच्या घरी येत नाही, आम्ही काळाच्या जवळ जातो, काळाच्या जवळ जातो. या युगामध्ये ज्या वेळेला कलीला पाठवायचं झालं त्यावेळेला ब्रह्मदेव बोलतायत, कली
कशा प्रकारे वावरशील रे, कशा प्रकारे कार्य करशील रे. त्यावेळेला कलियुग बोलतोय मी कशा प्रकारे कार्य करणार आहे. कलियुग म्हणतोय बकासारखे संन्यासी माझे भाऊ आहेत. बगळ्यासारखे एक तगडी वर करून अगदी ध्यानस्थ राहिलेले आणि मग त्या नदीतल्या माशांना वाटते चला संत आले दर्शनाला चला. मासे आल्यानंतर ज्या वेळेला तो एखादा मासा उचलून पडतोय त्यावेळेला सगळे बोलतायत अरे संन्यासी कसला तो, संत कसला तो, साधू कसला तो, बंधू होता. कली म्हटलेला आहे बरं का. परश्री रथ आणि परद्रव्य हरक जे आहेत ते माझे भाऊ आहेत कली म्हणतोय. आणि म्हणून इकडे जगद्गुरु तुकोबा म्हणतात साधने तरी हेचे आता जो कोणी साधेला परद्रव्य परणारी याचा घरी विताळ. बरं का. आमच्या हिंदू धर्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ जो आहे ना गीता ग्रंथ, हा गीता ग्रंथ आम्हाला सांगतोय तुम्ही नित्य नेमाने जी कर्म करताय ना ती कर्म म्हणजेच भक्ती आहे. देवाला अगरबत्ती ओवाळणे म्हणजे भक्ती नाही. देवाला तोपाचा दिवा लावणे म्हणजे भक्ती नाही. त्या देवाच्या पुढ्यात बसून देवाची कर्म करणे, देवाचं स्तवन करणं, देवाचं नामस्मरण करणं याला भक्ती म्हणतात. मग त्याला भक्ती म्हणतात. आम्ही धर्माचं कार्य करत असताना अधर्म करतोय पण आम्हाला माहित नाही. आणि खऱ्या अर्थाने मग आम्हाला देवाचं कार्य करत असताना सुद्धा सुख मिळत नाही, समाधान मिळत नाही, शांती मिळत नाही. आम्हाला ब्रह्मानंद प्राप्त होत नाही, आत्मानंद प्राप्त होत नाही, आत्मसुख प्राप्त होत नाही. याला कारणीभूत कोण? देव द्यायला कमी पडतोय का आम्ही करायला कमी पडतोय? देव द्यायला कधीच कमी पडत नाही. पण सांगा ना आम्ही धर्माच्या नावात जर अधर्माची कार्य करत असू तर देवाची कृपा आमच्यावर व्हावी अशी अपेक्षा आम्ही करावी का? त्या देवाच्या मूर्ती रूपाने आम्ही त्याला घरी आणतोय. त्याची सेवा आमच्याकडून घडावी या उद्देशाने आम्ही त्याला घरी आणतोय. कोण 1.5 दिवस तो ठेवतोय, कोण 2.5 दिवस ठेवतोय, कोण 5 दिवस ठेवतोय, कोण 11 दिवस ठेवतोय. जास्त सैन गोळा होत असेल तर 21 दिवस पण उठत नाही गणपती. अधिक जर पैसा गोळा होत असेल तर महिनाभर बसलेले गणपती आम्ही बघितलेले आहेत. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो कारण तुमच्याकडे बघितल्यानंतरच मला एवढं समाधान वाटतं की तुम्ही खूप ज्ञानी आहात, पंडित आहात, खूप 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 चांगली माणसं आहात तुम्ही. म्हणजे खूप अगदी मला असं वाटतं की खूप ग्रंथांचा अभ्यास केलेला असेल, खूप शास्त्र वाचले असतील, खूप पुराण वाचले असतील तुम्ही. बरं का. माझ्यापेक्षा खूप वयस्कर माणसं या ठिकाणी आहेत. आपल्याकडे वाचन बिचन असं काही नाहीये. पण मला बऱ्याच दिवसापासून एक प्रश्न पडलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तरच मला काही भेटलेलं नाही. तुमच्याकडून जर मिळालं तर तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होईल. तुम्ही अनेक शास्त्र वाचले असतील, अनेक पुराण वाचले असतील, पण गणपती ज्या दिवशी आमच्या घरी मूर्ती रूपाने येतोय त्यावेळेला त्याचं जागरण करताना 52 पाणी पत्ता खेळून, कॅट खेळून, जुगार खेळून मग त्याचं जागरण करावं हे कुठल्या शास्त्रात लिहिलंय? कुठल्या पुराणात वाचलंय का तुम्ही? वाचलंय? मग देवाच्या पुढ्यात आम्ही काय करायला पाहिजे? त्या मूर्ती रूपाने ज्या वेळेला त्या बाप्पाचं आम्ही विसर्जन करतोय त्यावेळेला जर पिऊन त्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये जर आम्ही सामील होत असू, आमच्या आई बहिणीला खाली मान घालायला लागावी अशा प्रकारचे गाणी लावून जर नको त्या प्रकारे जर आम्ही धिंगाणा करत असू तर त्या देवाची कृपा आमच्यावर व्हावी ही अपेक्षा तरी आम्ही करावी का? देव द्यायला कमी पडतोय की आम्ही घ्यायला कमी पडतोय? काय आहे नेमकं? काय आहे? हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचं तोरण बांधलं. त्याच हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींच्या शिवजयंती निमित्त त्या मिरवणुकीमध्ये जर आमचे तरुण पिऊन नाचत असतील, नको त्या गाण्यावर शांतबाई काय अजून काय कुठल्या पण गाण्यावर जर आमचे तरुण नको तसा उलटा सुलटा नाच जर करत असतील तर सांगा ना, राजांना आनंद वाटत असेल का? राजांना समाधान वाटत असेल? काय करतोय आम्ही? धर्माच्या नावात आम्ही अधर्म करतो हे आम्हालाच कळत नाही. धर्माच्या नावात अधर्म करतोय. अमेरिकेमध्ये विवेकानंदांचं भाषण चालू होतं. त्यांचं ते बोलणं ऐकलं, त्यांचं ते वागणं जगणं, त्यांचं ते तारुण्य, त्यांचं रूप आणि ती सुंदरता एक महिलेने अनुभवली. भाषण संपल्यानंतर ती महिला त्या विवेकानंदांच्या जवळ आली, हात जोडले आणि काय सांगितलं? मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. विवेकानंदांनी विचारलं का? म्हणून सांगितलं तुमच्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा ही माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे. त्याच वेळेला विवेकानंदांनी हात जोडले आणि पहिला शब्द वापरला, आई.
हा शब्द प्रत्येकाला वापरता आला पाहिजे. मी म्हणेन ज्या दिवशी वापरता आला ना त्या दिवशी तुम्ही खरे परमार्थिक आहात, त्या दिवशी तुम्ही खरी भक्ती करताय, त्या दिवशी तुम्हाला खरी भक्ती समजली, परमार्थ समजला. काय शब्द वापरला विवेकानंदांनी. विवेकानंद म्हणतायत आई अगं हात जोडते तुला, तुझ्या पाया पडतोय, आता मी तुझा मुलगा समज ना, आता मी तुझा मुलगा समज ना. याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. आणि अशा प्रकारे भक्ती घडावी असं जर वाटत असेल तर धर्माचं कार्य आम्ही केलं पाहिजे, देवाचं कार्य आम्ही केलं पाहिजे. देवाच्या नावात आज चोरांचा बाजार चालू आहे, त्याला कारण हेच आहे, आम्ही देवाचं कार्य पुढे करतोय पण मात्र अधर्म करतोय हे आम्हालाच कळत नाही. ज्या दिवशी आम्ही आमच्या डोळ्यातून पांडुरंग परमात्म्याला पाहू ना, ज्या दिवशी कानातून आम्ही पांडुरंग परमात्म्याचं ऐकू ना, ज्या दिवशी आम्ही सर्वांगाने पांडुरंग परमात्म्याची सेवा करू, आमच्या मुखातून पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करू, नामस्मरण करू, त्या दिवशी त्या पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर व्हायला वेळ लागणार नाही. बरं का? संत म्हणतात निंदकाचे स्वर नको माझ्या कानी, नको ना. त्यापेक्षा आणि आम्हाला काय आवडतंय बरं? आम्हाला आवडतंय काय? आज मनाला जे आवडतंय ना त्या मनाच्या वाटेने, मनाच्या दिशेने मनुष्य धावत असतो. मनाला आवडतंय मनोरंजन. पहिला विषय असा आहे, आजचं जे प्रवचन आपण आयोजित केलंय गेल्या त्या आईसाहेबांसाठी की आपण राहिलो त्यांच्यासाठी? प्रवचन कोणासाठी हे महत्वाचं कळलं पाहिजे आपल्याला. प्रवचनाकडे, कीर्तनाकडे जर आम्ही मनोरंजन म्हणून पाहत असू तर हा आमचा भ्रम आहे. प्रवचनाकडे, कीर्तनाकडे जर आम्ही मनोरंजन म्हणून किंवा टाइमपास म्हणून पाहत असू तर हा आमचा भ्रम आहे. 4-4.5 अभंगाची गाथा जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला दिली, टाइमपास म्हणून दिली, मनोरंजनासाठी दिली, परिवर्तन घडावं या उद्देशाने दिलेली आहे. पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत जर आम्ही विचार केला तर जगद्गुरु तुकोबांचं संपूर्ण जीवन चरित्र त्या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळतंय. गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव, त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही घटना, त्यांना जी जी काही प्रचिती आली, जो काही अनुभव आला तो सगळा अभंगाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबाने त्या ठिकाणी मांडण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत जर आम्ही अभ्यास केला, विचार केला तर निश्चित आम्हाला जगद्गुरु तुकोबा काय होते हे कळल्याशिवाय राहणार नाही. मौलिक ज्ञानोबांनी आम्हाला ज्ञानेश्वरी दिली, अमृतानुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिला, चांगदेव 65 दिली, आमच्या जीवनाचा मॅन्युअल गाईड, माहिती पुस्तिका म्हणजे हरिपाठ दिला. हरिपाठाच्या एक अभंगाचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जगावं, वागावं. आमचं जगणं सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं जगणं सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. टाइमपास म्हणून दिला का? मनोरंजनासाठी दिला? त्यांचं चरित्र जर आपण वाचलं ना, दादा अनुभवलं ना तर मग कळेल काय काय त्रास सहन करून हे सगळं निर्माण केलंय, कुठल्या कुठल्या वेदना सहन करून हे सगळं निर्माण केलंय. ज्या वेळेला चरित्र आपण वाचतोय त्यावेळेला कळल्याशिवाय राहणार नाही. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना जगता यावं, वागता यावं, समाधाने स्वीकारावं, मानपत्र द्यावा. म्हणून आई वडिलांनी, रुक्मिणी मातांनी, विठ्ठल पंत या दोन्ही उभयतांनी देहांत प्रयचित्ताची शिक्षा हो. कशाला म्हणतात देहांत प्रयचित्त? या शिक्षापेक्षा वेगळी काही मोठी शिक्षा असू शकते? कशा पद्धतीने राहिले असतील, जगले असतील, वागले असतील. अरे कुठेतरी जात असताना, फिरत असताना माझ्या माऊलींची जर सावली एखाद्याच्या अंगावर पडली तर तो जाऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये आंघोळ करायचा, येऊन म्हणायचा अरे बाटलो रे मी, संन्यासाच्या पोराची सावली माझ्या अंगावर पडली. काही वाटत नसेल का रे त्यांना? वाटत नसेल. आज आम्ही पैशाने श्रीमंत झालो ना, पण मनाने 1 नंबर भिकारी झालोय आम्ही. कारण धर्म काय आम्हाला कळत नाही. 2-2, 4-4 हजार माणसांना आम्ही जेवायला घालतोय, पण तृप्त झालेल्यांना जेवायला घालून तुम्हाला किती पुण्य मिळेल सांगू शकत नाही. ज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे ना त्याला जर दिलं ना तर 100% तुम्हाला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार. या कलियुगातल्या माणसाची वृत्ती तरी काय निर्माण झाले हो. लग्नाच्या जेवणाला नाव ठेवतो ठीक आहे, हळदीच्या जेवणाला नाव ठेवतो ठीक आहे, बारशाच्या जेवणाला, वाढदिवसाच्या जेवणाला नाव ठेवतो ठीक आहे, उत्तर कार्यांच्या जेवणाला सुद्धा नावं ठेवणारी माणसं आज आम्हाला या
समाजामध्ये पाहायला मिळतात. किती भ्रमिष्ट झालाय मनुष्य. उत्तरकार्यांच्या जेवणाला सुद्धा माऊली नावं ठेवणारी माणसं मला पाहायला मिळतात. अरे आपलं जगणं वागणं म्हणजेच परमार्थ आहे रे, भक्ती आहे. तुमचा किती अभ्यास आहे, तुमचं किती पाठांतर आहे, तुमच्या किती ओव्या पाठ आहेत, किती अभंग पाठ आहेत, आपल्यासाठी ठीक आहे ना, आपल्या अनुभवासाठी, आपल्या मार्गदर्शनासाठी, आपल्याला जगता वागता यावं म्हणून पाहिजेच, वाचन पाहिजे, सगळं काही पाहिजे. पण त्या ज्ञानाचा जर तुम्हाला अभिमान असेल ना, तर तुम्ही रावणाला आठवा. कोणाला आठवा? काय होतं त्याच्याकडं? ज्ञानाचा जर विचार केला कराल तर चारही वेद मुखोद्गत होते. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, चारही वेद मुखोद्गत होते. बरोबर आहे ना? चारही वेदाचं महावाक्य आहे. एक वेद म्हणतोय अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, दुसरा वेद म्हणतोय अयम आत्मन ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म. चारही वेदाचे चार महावाक्य आहेत. त्याची जाणीव करून देत असलेलं कुणीतरी म्हटलेलं आहे, ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली पाचांची. रावण ज्ञानी अभिमानी तो लंका त्याची सोन्याची, 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्या जाची. रावण ज्ञानी पण अभिमानी. जोपर्यंत आमचा अभिमान गळून पडत नाही ना, तोपर्यंत आम्ही परमार्थ करतोय हा आमचा भ्रम आहे. बरं का? आमचा अभिमान जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत आम्ही परमार्थ करतोय हा भ्रम आहे. कारण अभिमान कधीच माणसाला पुढे जाऊ देत नाही. अभिमानाचे मुख्य प्रकार आहेत 4: विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्येगात्मा. त्याचे उपप्रकार अनेक पडतात. काहींना सौंदर्याचा अभिमान, किती सुंदर दिसतो मी. काहींना बॉडीचा अभिमान, किती तब्येत आहे माझी, बॉडी आहे माझ्याकडे. काहींना आपल्या प्रॉपर्टीचा अभिमान, काहींना आपल्या संपत्तीचा अभिमान, काहींना पैशाचा अभिमान, काहींना सोन्याचा अभिमान, काहींना बाईचा अभिमान, काहींना आपल्या सोयऱ्यांचा अभिमान. अख्ख्या गावात आपल्यासारखं सोयरं पंचत नाही, एक पण नागला सोयरा नाही आपला. जगद्गुरु तुकोबावाच मग तुला कळेल काय ते. काय माऊली काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा सोयऱ्यांबद्दल? सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे. फक्त आपण जगत वागत असताना एक स्मरण ठेवलं पाहिजे, जगी जास्त कोणी नाही. मग आपण अखंड स्मरण कोणाचं केलं पाहिजे? कोणाचं केलं पाहिजे? त्याला पण कारण आहे ना. ज्याला कोणी नसते त्याला देव एकच असतो. तुम्ही सांगा, ज्या वेळेला माणूस जातो त्या वेळेला रडायला अनेक असतात. बरं का? त्या ठिकाणी कोण कोण काय काय बोलतोय ते आपल्यालाच माहिती. 4 महिने कोर्टमध्ये पडला असता तर मी तुझी सेवा केली असती, तुझी सेवा करायला भेटली असती, आम्हाला सेवा करण्याचा योग आला असता. अरे बाबा 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 बरेच काय 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 असू द्या, ठीक आहे. बोलायला पाहिजे. नातेवाईक पण असतात, मित्रमंडळी असते, नाही का? जे काय असेल ते. पण हे कुठपर्यंत माहिती आहे का? काही गावाच्या शिवेपर्यंत. गावाच्या म्हणजे ते काही ठराविक मर्यादा असते, 20व्यापर्यंत. काही स्मशानापर्यंत पाणी पिणे देऊन झाला, नमस्कार केला का निघून जातात. शेवटी अग्नी द्यायला घरचे थांबतात. बरं का? एकदा अग्नी दिली की तो माणूस एकटा जळत असतो. त्या एकट्या जळणाऱ्या माणसाचं कधीतरी निरीक्षण करा. आम्ही सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करतो, पण ज्या गोष्टींचं निरीक्षण करायचं त्याचं कधीच निरीक्षण करत नाही. करतो कधी? पण तिथे सुद्धा तो एकटा नसतो माऊली. माझा महादेव त्या ठिकाणी त्याला सांभाळत असतो. म्हणून महादेव स्मशानात आहे. जगी जास्त कोणी नाही, त्याच देव आहे. निरीक्षण करता आलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही, तुमच्याकडे मालक्या बिलक्या आहेत का? माळ राणाच्या मालक्याचे झाडं झुडपं असतात नाही का बरीच. आपल्या मालकीला हक्काच्या जागामध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला कोणत्या झाडांचं निरीक्षण करतोय आपण? जी इमारती आहेत, साग वगैरे नाही का, इमारती त्यांचं आपण निरीक्षण करतो. उलट बोलतो पण हे साग आता मस्त 4-5 झालेत. इमारती जे आहेत त्यांच्यापासून आम्ही काय काय वस्तू बनवत असतो त्याचं आम्ही निरीक्षण करतो. पण संत म्हणतात कधीतरी एखाद्या कोपऱ्यात असलेली जी कलकट असते ना, बांबूंची, काय बोलतात तुमच्याकडे त्याला? बांबूंची कलकट, जालकट काहीतरी बोलत असतात. तिच्याकडे पण निरीक्षण केलं पाहिजे, टक लावून बघितलं पाहिजे. कारण शेवटच्या वेळेला सागाची लाकडा नाही, काय काम येतात? बांबू.
बाजारात गेल्यावर आम्ही अभिमानात सांगतो सोनार माझ्या ओळखीचा आहे, तो सोनार माझ्या ओळखीचा आहे, त्याचा सोन्याचा मडका नाही जमत. मग कुंभाराशी पण ओळख पाहिजे ना, बरं का. तो मोठा दुकानदार माझ्या ओळखीचा आहे, कुठला पण कपडा घे, एक शेक कपडा या ठिकाणी भेटतो, पण मोठ्या दुकानदाराकडे मांजरपाट नाही भेटत, हे लक्षात ठेव. असो त्याला ठीक आहे. आम्ही जगत वागत असताना काय केलं पाहिजे माहिती आहे, आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे हे एक दिवस आम्हाला जायचं आहे. तुमच्या गावात शाळा आहे? कितवी पर्यंत आहे? 5वी पर्यंत. 5वी पर्यंत म्हणजे 4-5 वर्ग तरी असतील शाळेचे, नाही का. आणि शाळा ही पाहिजेच, कारण तिथूनच तर सुरुवात होते आपल्या गावाच्या भविष्याला, देशाच्या भविष्याला, आहे की नाही. सगळ्या भविष्याला आपलं भविष्य घडत असते शाळेमध्ये. आपली मुलं म्हणजे भविष्य घडतात. आलं का लक्षात? असो, तुमच्या गावात मंदिर आहेत? किती आहेत साधारणतः अंदाज? 3 मंदिरात. अरे बापरे, किती श्रीमंत गाव आहे तुमचं. काहींच्या गावात एक पण बघायला भेटत नाही. 3-3 मंदिरं तुमच्या गावात. 4-4, 5-5 शाळांचे वर्ग, बरं का. स्मशानभूम्या किती आहेत? हा, आता कसं काय मग? खाली माणसं मेल्या कुठं चालता तुम्ही? आणि गोरी श्रीमंत मेल्यावर आणि गरीब मेल्यावर, सुशिक्षित अशिक्षित. मग सांगा ना, आयुष्यभर जो अभिमान करतो तो कसला करतो आपण? शेवटची जागा सगळ्यांची एकच आहे ना. मग अभिमान जो करतो तो बारीक, मी मोठा, तो गरीब, मी श्रीमंत, तो अशिक्षित, मी सुशिक्षित, मी ज्ञानी, तो अज्ञानी, हा जो अभिमान जो आपण करतो तो कसला करतोय? हा अभिमान ज्या दिवशी आपला गळून पडेल ना, त्या दिवशी आपल्याकडून परमार्थ घडेल. संतांनी काय केलं माहितीये का? या अभिमानाला थारा पण नाही दिला. जगद्गुरु तुकोबांचं चरित्र वाचा, ऐका, मग कळेल तुम्हाला काय येते. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा, ऐरावत रत्न थोडा त्याशी अंकुशाचा मार. आम्हाला मोठेपणा घ्यायला जाम आवडतो, खूप आवडतो आम्हाला. मोठेपणा घ्यायचा असला की आम्हाला खूप आवडतो. पण संतांनी त्याला बाजूला केलंय. अभिमान, अहंकाराचा वारा न लागो राजस्था, आहे की नाही. आणि तो अभिमान नको. सांगू का, जोपर्यंत तुमच्या अंतःकरणामध्ये अभिमान आहे ना, तोपर्यंत नम्रता येणार नाही. आणि नम्रता हा परमार्थातला पहिला अलंकार आहे. पहिला अलंकार आहे नम्रता. तुम्ही किती परमार्थिक आहात ना, हे नम्रतेवरून कळतंय. नम्र झाले होता त्याने गुण दिले अनंत. सांगू का, आमची येवलीशी मुक्ताई किती लहान आहे की नाही, पण 3 देवांना उपदेश करते. किती देवांना? 3 देवांना. एक देव तर एवढा मोठा की 1400 वर्ष तपश्चर्या करणारे सांगदेव महाराज. 1400 वर्ष. त्यावेळेला मुक्ताईचं वय मला तरी वाटतं 14 वर्ष पण नसेल, बरं का. 1400 आणि 14 समजतंय ना. पण त्या सांगदेवांना उपदेश करत असताना मुक्ताई म्हणतात, उलट सुलट माघारा गडी या फिरत होते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहोनी या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, आणि भल्या भल्या पोहणाराला उलथून पाडीते. आपला प्रश्न काय माहितीये का? आपलं म्हणणं काय माहितीये का? ज्यांच्याकडे ज्ञानाचा अभिमान असेल ना, त्यांनी कोणाला आठवावं? रावणाला. भल्या भल्या पोहणारास उलथून पाडीते. सांगा ना, हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना जर त्यांनी कामाला लावलं असेल, कोणी? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, आदर, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा. दम लागला म्हणून थांबलो, याच्यापेक्षा बऱ्याच पुढे आहेत. एवढे आहेत ते. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तोटेना, मद मत्सर होटेना, भुली पडली वासना, धामीन पडली गळा घालून वेंटाळे वमी करला, जिव्हा आली वेळोवया भयानक. एवढे आहेत ते. हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना जर त्यांनी कामाला लावलं, तर आमची तपश्चर्या का असते माऊली? देव खोलीमध्ये आम्ही नामस्मरणाला बसतो माऊली, बरं का. किचन ओट्याच्या जवळ असलेल्या बाईला कळत नाही, पण देव खोलीतून आवाज देतो, दूध उतू गेलं बघ. तेव्हा ती बोलते, आमचं हे सर्वज्ञ झालं हो का. कारण मी जवळ असताना मला नाही कळलं, पण हे एवढ्या लांब असताना त्याला कळलं दूध उतू जाते. ताई, अगं तू एवढी मोबाईल मध्ये गेलती का? तू जवळ असून अख्खा पण गेला असता, करपला असता, तरी पण तू बोलली असते मोबाईल मध्ये तो वास येतो का काय? बाबा खरं की खोटं आहे? बरं, तो तिकडं बसलाय पण त्याचा अख्खा ध्यान कुठं बघा. 70 रुपये लिटर झालाय, नजरेने उतो घालवला, 30-40 फुकट जातील आपलं, बरं.
तपश्चर्या आपला कशावर चाललाय? तपश्चर्या. आम्ही आळंदीला गेलो, देऊला गेलो का पोलीपाट लाटणी घेऊन येतो. संत काय म्हणतात, ज्या दिवशी तुम्हाला संसारामध्ये परमार्थ आठवेल ना, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने परमार्थिक झालात असं समजा. संसारामध्ये परमार्थ म्हणजे भांडे घासताना सुद्धा मी काय केलं पाहिजे? कोण बोलला माझं मशीन लावली पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. कपडे धुताना सुद्धा मी नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही ज्या ठिकाणी असू, कामावर असू द्या, नोकरीला असू द्या, उद्योग धंदा, घरात, शेतावर, बांधावर, कुठे पण असू द्या, कांदा मुला भाजी अवघी विटाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. ज्या दिवशी आम्हाला सर्वत्र देव दिसेल, देवाचं स्मरण राहील ना, त्या दिवशी समजा या श्लोकाप्रमाणे आम्हाला प्राप्त झालं. काय म्हणतात भगवंता? यम यम वापि स्मरण भावम तजत्यंते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. तेवी जीतेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची ये मेरे पार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तो. आम्हाला जर ज्ञानाचा अभिमान असेल तर आम्ही त्याला आठवलं पाहिजे. त्या ठिकाणी ती मुक्ताई उपदेश करत असताना काय म्हणते? उलट सुलट मागारा गडिया फिरत होते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, भले भले पोहणारास उलथून पाडिते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. भल्या भल्या पोहणाऱ्यांना कामाला लावलंय, उलथून पाडले. आजही आपल्याला समाजामध्ये असे कितीतरी पाहायला मिळत आहे. बाबा जाम फॉर्मला येतो, खूप फॉर्मला येतो ना, मग एकदाच उचलून आपटतात त्याला. म्हणून लोकांच्या नादी लागायचा नाही, जास्त लोकांचा विचार करायचा नाही. ज्या वेळेला लोकांच्या मनासारखं कराल त्या टाइमला फुलांसार घालतील. आणि ज्या दिवशी लोकांच्या मनाच्या विरुद्ध जर एखादी गोष्ट घडली ना, तर तेच तुम्हाला चपलांचा हार सुद्धा घालायला मागे येणार नाहीत. म्हणून अहंकार बाजूला ठेवा. जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला, माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. तुमच्या आयुष्यात काहीच तुम्हाला कमी पडणार नाही, कधीच काही कमी पडणार नाही. दुसरे देव आहेत माझे ज्ञानोबा माऊली. काम क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि जर ती ताटी उघडली नसती तर हे आज भांडार आम्हाला मिळालं नसतं, हे वाङ्मय आम्हाला आज आमच्या हातामध्ये सापडलं नसतं, आमच्या जीवनाचा उद्धाराचा मार्ग आम्हाला कळलाच नसता, हो कळलाच नसता. आणि तिसरा देव आहे नामदेव. निवृत्ती ज्ञानदेव सोबण आणि मुक्ताबाई चारही भावंड पंढरपूर क्षेत्र गेली पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी. पण पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हायच्या आधी भेट झाली ती नामदेवाची. आणि नामदेवाची भेट झाल्यानंतर दादा निवृत्ती दादा नामदेवांना नमस्कार करतायत. माऊली ज्ञानोबा माऊली नामदेवांना नमस्कार करतायत. सोपान काका नामदेवांना नमस्कार करतायत. पण याचं निरीक्षण मात्र मुक्ताही करते बरं का. माऊली एक नियम आहे, किती मोठा असू द्या लहान असू द्या कोणीही असू द्या, जर तो आपल्या पायाला वाकायला आला ना, नमस्कार करायला आला ना, तर आपल्याला थोडं तरी वागता आलं पाहिजे, थोडं तरी वागता आलं पाहिजे. हा नियम आहे. थोडं तरी नम्र होता आलं पाहिजे, आपल्या नजरेत तरी नम्रता पाहिजे, आपल्या थोडंसं दिसलं पाहिजे, इंद्रियांकडे थोडी तरी नम्रता दिसली पाहिजे, ताठरपणा नको. निवृत्ती दादानी नमस्कार केला, पण नामदेवाकडे जरा सुद्धा असं काही दिसलं नाही नम्रतेचं काही. माऊलींनी नमस्कार केला, नामदेवांकडे अजिबात काही तशा प्रकारचं दर्शनच झालं नाही नम्रतेचं. सोपान काकांनी नमस्कार केला, पण नामदेव महाराज जशाच्या तशाच उभे होते, जरा सुद्धा नम्रता काही त्यांच्याकडे दिसलीच नाही. आणि मग मुक्ताई नमस्कार करेल म्हणून तीनही भावंड ह्या मुक्ताईकडे पाहायला लागले, तीनही भाऊ. त्यावेळेला निवृत्ती दादा म्हणतात, अगं मुक्ते, तुला नामदेवाचा अधिकार माहिती आहे का? म्हणजे काय अधिकार आहे? अगं ज्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी आपण पंढरपुरापर्यंत आलोय की नाही, ज्या पांडुरंग परमात्म्याचं चरण स्पर्श व्हावा म्हणून आपण पंढरपुरापर्यंत आलोय की नाही, त्या पांडुरंग परमात्म्याच्या जवळ असतात काय? तो पांडुरंग परमात्मा नामदेवाच्या हातून नैवेद्य स्वीकारतात. ते पांडुरंग परमात्मा सतत आणि सतत नामदेवाच्या जोडीला असतात. नामदेव महाराज सतत सतत पांडुरंग परमात्म्याच्या जोडीला असतात. आणि मग मुक्ताई म्हणतात, जयास अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही, हा उपदेश केलेला आहे. आणि म्हणून आपली सुरुवात होती, आपण अगदी हा विचार होता की जोपर्यंत माणसाचा अहंकार गळून पडत नाही तोपर्यंत माणसामध्ये परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. माऊली
या ठिकाणी प्रत्येक माणसाला देवाने पाठवत असताना प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिलेल्या आहेत, बरं का? वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिलेल्या आहेत माऊली. त्या कलेचा वापर आपल्याला समाजासाठी कसा करता येईल, देवाच्या कार्यासाठी, धर्माच्या कार्यासाठी कसा करता येईल ना, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, प्रत्येकाने केला पाहिजे, बरं का? मग त्यातली छोट्या छोटी कला असेल, मी म्हणेन मृदंग वाजवायला सगळ्यांना जमत नाही, ती कला आहे. हार्मोनियम वाजवायला सगळ्यांना जमत नाही, ती कला आहे. गायनाची कला आहे, वक्तृत्वाची कला आहे, अलग लक्षात, टाळ वाजवण्याची कला आहे, अनेक कला आहे. त्याच्यामध्ये आचार्यापासून विचार केला पाहिजे. मी म्हणेन तुमच्या गावामध्ये जर तुम्ही हरिनाम सोहळा जर आयोजित करत असाल ना, तर पहिला सत्कार आचार्यांचा करा, अलग लक्षात, कारण ती पण एक कला आहे. काहींना नाच सुना आल्या बाबा, पण अजून पोल्या जमत नाही. तो विषय आपला नाहीये, पण कलेवर बोलताना बोललं पाहिजे, कारण ती पण एक काय आहे, कला आहे, कला आहे. आणि म्हणून भगवंताने आपल्याकडे ज्या काही कला दिलेल्या आहेत की नाही, त्या कलेचा वापर आपण काय केला पाहिजे, देवाच्या कार्यासाठी, धर्माच्या कार्यासाठी आणि देशाच्या कार्यासाठी केला पाहिजे. बरं, हे कार्य करत असताना, देवाचं देशाचं कार्य ज्या वेळेला करतोय ना, त्यावेळेला द्वेष, मत्सर, तिरस्कार, हेवे दावे सगळे बाजूला ठेवता आले पाहिजे, सगळे बाजूला ठेवता आले पाहिजे. आणि ही कलाकार जी मंडळी आहेत ना, जी कलावंत मंडळी आहेत ना, त्यांनी असं म्हणतात, जे जे आपणास ठावे ते ते इतरांचं शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ज्या वेळेला ते साधू पुरुष एका गावामध्ये गेले त्यांच्या शिष्यांसहित, कारण साधू सतत फिरताना चांगले दिसत असतात, बरं का? साधू किंवा संन्यासी कोणाला म्हणतात त्याची ओळख या ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी दिलेली आहे. मी माझे आईचे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी साधू जाण, बरं का? आपल्या शिष्यांसहित ह्या गावाहून त्या गावाला जायचे, तिथे सत्संग करायचे, मस्त की प्रबोधन झालं, समाज प्रबोधन झालं, हरिनाम सोहळा त्या ठिकाणी काय 2-4 दिवसाचा असेल तो झाला की दुसऱ्या गावाला जाऊन तिकडे आयोजित करायचा. पण अशा गावामध्ये गेले ते जाता जाता की ज्या गावामध्ये कधीही हरिपाठ नाही, माऊली, काकडा काय ते माहित नाही. म्हणून मी सुरुवातीला तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक झालो, कारण मला जेवढे भेटले ना या गावात प्रवेश केल्यापासून, तेवढी सगळी हरिभक्त परायण सांप्रदायिक माणसं भेटली, अशी सगळ्याच गावांच्यात नसतात. मी म्हणेन चिंचवली गावासारखं गाव नव्हतं, ते वेगळ्या पद्धतीचं गाव होतं. तिथे हरिनाम सोहळा कधीच नाही, तिथे काकडा नाही, हरिपाठ नाही, देवाचं स्तवन नाही. बाकीचे नाचायला वगैरे पाटील बिटील बऱ्याच आणले त्यांनी, आणि झुंबड असं काही असला ना, त्याला म्हणजे त्या गावची 4 गावांच्यात प्रसिद्ध हल्दी त्याला, अलग लक्षात असू द्या, चला ठीक आहे. आता अशा गावात ज्या वेळेला ते साधू गेले शिष्यांसहित, त्या वेळेला पहिला विचारलं तुम्ही आलेत का, तेव्हा सांगितलं आम्ही असं असं करतोय, प्रत्येक गावात जाऊन समाज प्रबोधनाचं काम करतोय, 2-4 दिवस हरिनाम सोहळा त्या ठिकाणी आयोजित करतोय, जी माणसं येतील त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतोय. त्या गावातल्या लोकांनी सांगितलं हात जोडतो तुम्हाला, पहिले गावाच्या बाहेर जा, कारण तुम्ही काय बोलता याचा आम्हाला कळत नाही, हरिपाठ काकडा माहितच नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय थांबूच नका इथं. त्यांनी विनंती केली, दादा 2 दिवस तरी आम्हाला राहू द्या, बरे तुम्ही नका आमची काय व्यवस्था करू, आमचं आम्ही काय करायचं ते करू, पण 2-4 माणसं येतील त्यांना काहीतरी आम्हाला उपदेश करू द्या, सत्संग करू द्या. नाही म्हणे, जमणारच नाही. निघाले ते साधू त्या शिष्यांच्या बरोबर गावाच्या बाहेर गेले. गावाच्या बाहेर जाऊन त्या ग्रामस्थांकडे बघितलं आणि त्या साधूंनी असे हात वरती केले आणि त्या ग्रामस्थांना काय सांगितलं माहिती, तुमच्या गावात तुमची भरभराटी हो, तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. तिथून निघाले, दुसऱ्या गावात गेले. मी म्हणेन पनवेल तालुक्यातील चिंचवली गावामध्ये आले. तुमच्यासारखी सगळी सांप्रदायिक मंडळी, हरिनाम सोहळे, 3-3 मंदिरं त्या गावामध्ये आहे की नाही, हरिपाठ काकडा आणि सांप्रदायिक अगदी चांगल्या प्रकारचे कलावंत मंडळी त्या गावामध्ये. साधूचं आगमन झाल्यानंतर त्यांना एवढा आनंद वाटला. 2-4 दिवस कसे गेले त्या साधकांनाही कळलं नाही आणि साधूलाही कळलं नाही. हरिनाम सोहळ्यामध्ये मनुष्य एकदा रममाण झाला ना बाबा की मग त्याला कसल्याची ताणभू घालली जाते, त्याची त्याला कशाचीच हे नसते, भान नसते. त्याला एकदा रममाण झाला पाहिजे, फक्त बस देहभान विसरला पाहिजे.
आणि 2 दिवसानंतर 2-4 दिवसानंतर साधू निघाले. शिष्य म्हणतायत बाबा लय मजा येतं, रोज रोज गोड 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 सगळं नाही का, जे पाहिजे ते तिन्ही टाईम आपल्याला जे पाहिजे त्याने काय मजा. कोण काय आणतंय, कोण काय आणतंय, कोण काय खाय देते, कोण काय खाय देते, अगदी मजाच मजा. नाही बासुंदी काय ना, श्रीखंड काय ना, अरे बाबा 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 जास्त नाही घेत नाव, आता नाही तर तुमच्या तोंडाला पाणी सुटत. अशा प्रकारे ते. पण त्यावेळेला साधूने शिष्यांना हात जोडल्याने सांगितलं, दादा वाहणारी नदी ज्याप्रमाणे चांगली दिसते की नाही, नदी शांत चांगली दिसते का वाहणारी चांगली दिसते? वाहणारी. तसा साधू सुद्धा चालतानाच शोभून दिसतो, थांबलेला शोभून दिसत नाही. आणि निघाले, गावाच्या बाहेर निघाल्यानंतर त्या ग्रामस्थांकडे हात केला आणि महाराज म्हणतायत, ते साधू म्हणतायत, तुमचा गाव ओस पडो. एवढं ऐकल्याबरोबर त्या शिष्यांच्या अंगाचे शहारे उभे राहिले. ज्या गावात म्हणे काहीच मिळालं नाही त्या गावात म्हणतात तुमचं भरभराटी हो, तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. आणि इकडे म्हणे सगळं काही मिळालं, पाहिजे ते मिळालं, आणि इथे म्हणताय तुमचं गाव ओस पडो, राहतच नाही. म्हणून त्या शिष्याने पुढे गेल्यानंतर साधूला विचारलं, म्हणे महाराज जरा सांगा ना काय चाललंय ते, नक्की तुम्ही असे का म्हणालात? त्यावेळेला महाराज म्हणतायत, ज्यांना हरिपाठ काय ते माहिती नाहीये, ज्यांना काकडा काय ते माहिती नाहीये, ज्यांना देवाचं नास्तिक विचाराची जी माणसं आहेत, ज्यांना देवाचं काही बोललेलं नाहीये, ज्यांना नामस्मरण माहित नाही, ज्याला स्तवन माहित नाही, ज्याला देव काय ते माहित नाहीये, देवाच्या बद्दल नास्तिक विचाराची माणसं गावाच्या काय घराच्या बाहेर नाही पडतील तोच चांगला आहे. कारण ज्या गावात काय, ज्या घरात जातील ना तो घर नासवल्याशिवाय राहणार नाही, ज्या घरात जातील तो घर नासवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांच्या गावातच त्यांची भरभराट येऊ. समजतंय? आपला विषय होता भगवंताने या ठिकाणी पाठवताना प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकारची कला दिलेली. अशी कलावंत माणसं गावात नाही थांबतील तरच बरं आहे. परमार्थिक विचाराची माणसं, आध्यात्मिक विचाराची माणसं, मी म्हणेन ज्या गावात जातील ना त्या गावात एक एक कलावंत तयार करतील, एक एक हिरा तयार करतील, ज्याच्याकडे बघितल्यानंतर माझ्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आनंद वाटेल. म्हणून त्यांचा गाव ओस पडो का, ज्या वेळेला ते गाव सोडतील दुसऱ्या गावात जातील, ज्या गावात जातील ना भले उशीर सोडला तरी जिथं जातील तिथं हरिपाठ चालू करतील. बरं का, देवाने दिलेली कला आहे ती, आणि ती कुठेही जरी गेले, कुठेही जरी टाकले त्यांना तरी ते लपून ना राहत ना, अंगामध्ये एकदा संचारलं ना का ते होतच ते काम बरोबर पांडुरंग परमात्मा करून घेतोय. आणि म्हणून साधूने चालत राहावं, साधूने फिरत राहावं. कारण परिवर्तन जर घडवायचं आहे, देवाचं कार्य आणि देशाचं कार्य, धर्माचं कार्य जर आपल्याला करायचं आहे ना, तर अखंड त्या पद्धतीने जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. सोपं आहे, एकदम सोपं आहे. आम्ही परमार्थातून सुखाची अपेक्षा करतो, समाधानाची अपेक्षा करतोय, आनंदाची अपेक्षा करतोय. पण आम्ही सुखी व्हायचं हे इतरांवर अवलंबून आहे की आमच्यावर अवलंबून आहे? पहिली गोष्ट आहे, आम्ही अज्ञानाने बांधलेलो आहोत, आम्ही अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत, आम्ही मायेने बांधलेलो आहोत, आम्ही देहबुद्धीने बांधलेलो आहोत. सांगा, कोणी बांधलंय का स्वतःहून बांधून घेतलंय? आम्ही मायेच्या जाळामध्ये अडकलोय ना, कोणीतरी जाळं टाकलंय की आम्हीच जाळं पसरवून सगळं आम्हीच गुंतवून घेतलंय. हा पहिला विषय आहे, हा पहिला विचार आहे. आम्ही स्वतःहून अडकवून घेतलेला आहे, आम्ही स्वतःहून बद्ध झालेलो आहे. मग आमच्या वाट्याला येणारं सुख किंवा दुःख याला कारणीभूत कोण आहे? चांगलं पीक आल्यावर बोलतोय आपली मेहनतच तशी आहे, टायमाला खत ना टायमाला मशागत नाही, लोकांच्या सारखं आहे का? आणि एखाद्या वेळी जर पीक हातातून गेलं काय नाही, शेवटी देवाची करणी येणार नाही का? देवाच्या हातात सगळे, आपल्या हातात काय मौली? मग ज्ञानाच्या गोष्टी सुचतात त्याला मौलिया. अर्थात दुःख जर असेल ना तर आम्हाला देवाची आठवण होते, पण सुख जर असेल तर मात्र आम्हाला देवाची आठवण करून द्यावी लागते. बरं का, देवाची आठवण करून द्यावी लागते. म्हणून तर कबीर महाराज म्हणतात ना, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. आम्ही जर रात्रीच्या वेळी या चिंचवली गावातून त्या फाट्यापर्यंत जर जायला निघालो, बरं का, आणि वाहन जर आम्हाला काही भेटलं नाही तर मग रात्रीची वेळ आहे, काळाकुट्टा अंधार पडलेला, आम्ही घरातून निघतानाच काय करतोय?
राम 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 देवाचं नामस्मरण आहे की नाही. आणि जर कोणी काही सांगितलं असेल की अमुक झाडाजवळ अमुक अमुक आहे तिथं गेला का, असते ना प्रत्येकाच्या रस्त्याला काही ना काही सांगितलेलंच असते ते, आहे की नाही माऊली. जसं आपल्या सिंदरीचा चढाव असं ते हरकत नाही, काहीतरी सांगितलेलं असतं. आणि त्या झाडाजवळच गेल्यानंतर जर पाला खडबडला मग याचा स्पीड मारा बोलतोय का राम बोलतोय हे पण कळत नाही. बरं का, दुःखाच्या वेळी आम्हाला देव आठवतोय, सुखाच्या वेळी आम्हाला देव आठवत नाही. मी म्हणेन ज्या वेळेला आम्हाला सुखाच्या वेळी देव आठवेल ना त्यावेळेला दुःख येणार नाही असं नाही. दुःख तर प्रत्येकाला आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या 3 तापांपैकी ताप प्रत्येकाला आहेच आहे. पण तो ताप कधी येऊन जाईल ना, ते दुःख कधी येऊन जाईल ना हे आम्हालाही कळणार नाही, कारण आम्ही त्यावेळेला भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेलो असं माणूस. म्हणून अखंड भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. पहिला विषय आपला असा आहे की आम्हाला जे दुःख प्राप्त होत आहे हे आम्हाला एकदा दुःख प्राप्त झालं ना की आम्ही पहिले घरातल्या दोष देतो. तुमच्या मुला सगळं बघत आहे त्याला घरातली नाही कचाड्यात भेटली की मग शेजाऱ्यांना, गावातल्यांना, नातेवाईकांना कोणच जर नाही तर मग देवाला आमचं बघवत नाही, देवाला आमचं पाहवत नाही, मग देवाला शेवटी कचाड्यात घेतो तो. बरोबर आहे. पण या ठिकाणी संत म्हणतात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख किंवा दुःख हे तुमच्या कर्मामुळे प्राप्त होत असते, कर्मामुळे प्राप्त होत असते. बरोबर आहे की नाही. मग सांगा ना, हळदींच्या वेळी आम्ही प्राण्या पक्ष्यांचा जीव घेऊन जर आमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या संसाराला जर सुरुवात करून देत असतो तर आम्ही सुखाची अपेक्षा करून चालेल? चालेल? आमच्या घरात एखादं बाळ जर जन्माला आलं, त्या बाळाचा बारसा करताना जर आम्ही कित्येक प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा जीव घेऊन जर ते बारसा आम्ही साजरं करत असू तर आम्ही त्या ठिकाणी सुखाची अपेक्षा करून चालेल का? मग आमच्या आयुष्यामध्ये जे दुःख येते त्याला कारण काय बरं? म्हणून तर माऊली म्हणतात ना, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. आम्हाला स्वतःहून त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. आम्हाला स्वतःहून त्यासाठी काय करावं लागणार आहे? ते कार्य करावं लागणार आहे जर मुक्त व्हायचं असेल तर. आणि म्हणून या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात यम वाप स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे विनती कोणते सदा तद्भाव भावित आहात ते विजितेने अवसरे जे आवडून जीवरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. अनेक मार्ग आहेत परमार्थाचे, भक्तीचे अनेक मार्ग आहेत. पण अनेक मार्ग जे आहेत ना ते इतरांवर अवलंबून आहे. तुम्हाला होम हवन जर करायचं असेल तर तुमच्याकडे पैसा अडका पाहिजे, मंत्रोच्चार करणारा पाहिजे, सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. जर मोठी पूजा घालायची असेल तर त्यासाठी सुद्धा आर्थिक बळ पाहिजे, सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. आर्थिक, वाचिक, मानसिक काही 4 प्रकारची शिल्लक पाहिजे तर तुम्ही हे सगळं काही करू शकता. मी म्हणेन तुमच्याकडे किती पैसा असला तर तुम्ही नामस्मरण करा, किंवा नामस्मरण करण्यासाठी तुमच्या खिशात किती पैसा असावा. जगद्गुरु तुकोबा म्हणतात नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम, उच्चारावे राम राम. स्वतंत्र आहे ना, स्वतंत्र आहे. नामस्मरणामध्ये किती पॉवर आहे, किती सामर्थ्य आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती 4ही साधिया. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे. म्हणून हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मग ते नामस्मरणाला सुरुवात आम्ही साधारणतः कधीपासून करावी? त्याला काय दिवस काही मुहूर्त वगैरे काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उतरते. शुक्ल पक्ष असो वा कृष्ण पक्ष असो, दिवस शुभ असो वा अशुभ असो. मी म्हणेन ज्या दिवशी भगवंताचं स्मरण करण्याची बुद्धी तुम्हाला उत्पन्न झाली ना, भले कॅलेंडरवर अमावस्या असेल पण तो आमच्यासाठी दिवस शुभ आहे म्हणायला हरकत नाही. आणि जर जगद्गुरु तुकोबा वाचलेत ना तुम्ही तर हे सगळं बाजूला ठेवाल, सगळं बाजूला ठेवाली. फक्त देवाचं नामस्मरण. बरं का, कसं करावं? थाईचं बैसोली करा एक चित्त आवडी अनंत अडवावा. किती करावं? रिकामा अर्ध घडी, कारण ती घडी महत्वाची आहे. बरं का, त्याच वेळेला नेमका यायचा काळ आणि आपण बाकीच्या काही गोष्टी करत राहायचो. असं नको. म्हणून रिकामा अर्ध घडी राहू नको.
अखंड ते नामस्मरण आमच्याकडून झालं पाहिजे, घडलं पाहिजे, आहे की ना? आपल्याला माहिती आहे का, आपल्या घरावर कुठेतरी असं ना, घरामध्ये वगैरे एक मातीचं घरटं असतंय, बघितलंय? मातीचं घरटं आपल्यापेक्षा महिलांना जास्त माहित असेल, कारण घरा पोडाचं काम जास्त महिला, आपल्या या घरटं पोडाचं काम जास्त महिला करतात. पहिले घरा पोडाचा आला, चुकून आला. रामायण कोणामुळे घडलं, महाभारत कोणामुळे घडलं, अजून बरंच काही आहे. असो, पण तुम्हाला सांगू का, जगाच्या उद्धाराचा मार्ग सुद्धा महिलांच्या हातात आहे. कारण माऊली त्याच ठिकाणी जन्माला येतात ज्या ठिकाणी माझ्या रुक्मिणी माता असतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती त्याच ठिकाणी जन्माला येतात ज्या ठिकाणी माझी राष्ट्रमाता राजमाता मा साहेब असतात, त्यांच्यावर संस्कार करणारे. आणि म्हणून महिलांच्या हातात संस्कार आणि संस्कृती आहे. असू द्या, आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्या घरी ते घरटं असतंय ना मातीचं. मी जबाबदारीने सांगतोय की महिलांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असेल, कारण घरटं फोडाचं काम महिला का करतात माहिती आहे का? घरातली स्वच्छतेची जबाबदारी महिलेवर असते. ज्यावेळेस तुम्ही ते घरटं फोडताय त्यावेळी त्या घरट्यातून काय निघतात बरं? आळ्या निघतात ना. ते घरटं ऍक्च्युली भुंग्याच असते, घोंगेऱ्याचं असते, पण ते काय करते माहितीये का? घोंगरा त्या आळ्या आणून ठेवतोय त्या घरट्यामध्ये. तो कुठेही जाऊन आला ना की त्या आळ्यांना टोचतोय, बरं का? आल्यानंतर काय करतोय माहितीये का? त्या आळ्यांना टोचतोय. तो कुठेही जरी असला ना तरी त्या आळ्यांकडे एकच स्मरण असतंय, काय? आता येणार टोचून जाणार, आता येणार टोचून जाणार, आता येणार टोचून जाणार, आता येणार टोचून जाणार. हे भुंग्याचं स्मरण करता करता त्या आळीचं रूपांतर कधी भुंग्यामध्ये होतंय हे आळीलाही कळत नाही. मग सांगा ना, आम्ही जर अखंड भगवंताचं नामस्मरण केलं तर देवामध्ये आणि आमच्यामध्ये फरक राहील का? भेद राहील का? मग आता जो आपला आत्ताच चालू येतो कशासाठी? आता जो आपला चालू येतो कशासाठी? देवामध्ये आणि आमच्यामध्ये जो अंतर आहे ना, तो आम्हाला कमी करायचंय, नवे नवे नष्ट करायचंय, जीवसेवा ऐक्य करायचंय. म्हणून त्यासाठी काय करा माहितीये का? ज्या वस्तूंविषयी, ज्या व्यक्तींविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व आहे ना, ते बाजूला सारा, उदासीनता निर्माण करा, देहातीत व्हा, विधेय स्थिती निर्माण करा. आणि विधेय स्थिती एकदा निर्माण झाली की जीवशिव ऐक्य होतंय, वेगळं पण उरत नाही. देव पहावयासे गेलो आणि देवची ओढी ठेलो. म्हणून आपल्या सर्वांकडून देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य घडलं पाहिजे. कारण त्यासाठीच आपल्याला नरदेव दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? नरदेव दिलाय कशासाठी? देवाचं स्तवन घडावं म्हणून, देवाचं नामस्मरण घडावं म्हणून, देवाचं कार्य आपल्याकडून घडावं म्हणून, धर्माचं कार्य आपल्याकडून घडावं म्हणून हा नरदेव आपल्याला दिलेला आहे. आपलं महत्भाग्य आहे की या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालेला आहे, ज्याला म्हटलं जातंय महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, बरं का? प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही हिंदुस्थानची भूमी, भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही हिंदुस्थानची भूमी. एवढंच नाही तर हिंद विश्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र, जो आजही जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबांचे गुणगान गातोय.